मान्सूनमध्ये लोणावळ्यात जाण्याची मजाच वेगळी आहे। थंड वातावरण, सतत भुरभुरणाऱ्या पावसामुळे ओले झालेले रस्ते, धुक्याची धुलई पांघरलेलं लोणावळा, पण यासोबतच लोणावळ्याच्या मेन रोडचं ट्रॅफिकही इन्क्लुडेड आहे। अशातच यावेळेस मी लोणावळ्याच्या मेन रोडवर असलेलं रिजेंटा SGS ग्रीन हॉटेल नावाचं हॉटेल बुक केलं होतं। वेलकम टू द स्टे स्टोरीज एपिसोड 5 वेअर आय विल बी शोइंग यू अ हॉटेल विथ प्युअर वेज रेस्टॉरंट, रिजेंटा SGS ग्रीन हॉटेल। हे हॉटेल लोणावळ्याच्या मेन रोडवर आहे। या हॉटेलमधली सगळ्यात भारी गोष्ट जर कुठली असेल तर तो त्यांचा गेम झोन। सगळेच गेम्स कॉम्प्लिमेंटरी नाही आहेत, काही गेम्स पेड आहेत जसं की एअर हॉकी, स्नूकर, TT, PS5, बट मेंटेनन्स चांगला आहे यांच्या गेम झोनचा। साधारण अर्ध्या तासासाठी 200-300 रुपये चार्जेस आहेत, बट द गेम झोन इज रिअली एन्जॉयबल। लहान मुलांसाठी खूप जास्त ऑप्शन्स नाही आहेत, एक छोटंसं त्यांच्यासाठी प्ले स्टेशन केलेलं आहे आणि कॅरम, चेस ते गेम्स आहेत। यावेळेस मी रिजेंटाची व्हॅली व्ह्यू रूम बुक केली होती। ऑनेस्टली व्हॅली व्ह्यू असं काही मला वाटलं नाही, या रूम्स वरच्या फ्लोअर्सवर आहेत म्हणून लांबचे डोंगर दिसतात, पण रूम्स छान स्पेशियस आणि क्लीन होत्या। रूमसाठी फुल मार्क्स। रूम्समध्ये ऑल अदर नेसेसरी गोष्टी होत्याच। मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे इथे रूममध्ये पाण्यासाठी ते तुम्हाला प्लास्टिक बॉटल्स देत नाहीत। दे केप देअर 2 ग्लास बॉटल्स अँड यू कॅन रिफिल इट ॲज मेनी टाइम्स यू वॉन्ट। इथे एक रेस्टॉरंट आणि एक कॅफे आहे। बोथ आर प्युअर वेज। दो द रेस्टॉरंट इज प्युअर वेज, दे हॅव बार मेन्यू ॲज वेल। फूडच्या बाबतीत सांगायचं तर इट इज ओके, म्हणजे खूप भारी न विसरणारी टेस्ट आहे असं मला काही वाटलं नाही। इट इज माय पर्सनल एक्सपिरियन्स। ते त्यांच्या टेस्टवर थोडंसं वर्कआउट अजून करू शकतात। द फूड इज बेसिकली ओके। ॲम्बियन्स छान आहे। सो इन शॉर्ट, you can definitely visit this hotel if you are pure vegetarian, if you want hotel right on the main road, and if you enjoy indoor game zone and pool. Do let me know in comments your thoughts about this hotel.